सर नमस्कार. आता शाळेच्या परीक्षा समाप्त झालेल्या आहेत. शाळकरी विद्यार्थी प्रामुख्याने उन्हाळा अतिशय कडक असल्यामुळे विहीर, नदी, कालवे आंघोळीला जात आहेत. बलालवाडी या ठिकाणी एका शेततळ्यामध्ये आंघोळीला गेलेल्या 2 मुलांचा अंत झाला. तुम्ही काय आवाहन कराल सर? माझं सर्व नागरिकांना आणि पालकांना असं आव्हान राहील की सध्याचं उन्हाळ्याचे खूपच कडक दिवस आहेत. तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणं टाळावं आणि पाण्याचा लिक्विड पदार्थांचा जास्त वापर करा. तसेच आता शाळांना सुट्ट्या पडल्यामुळे मुलं बाहेर नदी, नाले, ओढे, धरण, बॅकवॉटर यामध्ये पोहण्यासाठी जात असतात. तर त्यांच्या लक्ष ठेवावं. अशा लहान मुलांना एकटं दुकटं सोडू नये किंवा पोहण्यासाठी कोणीतरी आपलं वयस्कर व्यक्ती किंवा मोठी माणसं सोबत असल्यास सोबत घेऊन जावं, नंतर एकट्या दुकट्यांना बाहेर सोडू नये. ह्याचं मी सर्व गावकऱ्यांना आणि पालकांना आवाहन करत आहे. तर बलालवाडीच्या त्या शेततळ्यामध्ये 2 मुलांचा दुर्दैवी अंत झाला. त्या संदर्भात उतूर पोलीस स्टेशनला काही गुन्हा दाखल आहे? आत्ताच सदर मुलाच्या चुलत्यांनी जी खबर दिली आहे त्यानुसार आपण अकस्मात मयत दाखल केलेला आहे. त्या अनुषंगानं तपास चालू आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.